1995 पासून अभेद्य राहिलेला भाजपचा बालेकिल्ला प्रशांत किशोर यांनी हादरवलाय. बिहारमधल्या ज्या बांकीपूर मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व होतं, जिथे भाजपचा पराभव करणं अशक्य मानलं जायचं, त्याच बांकीपूरच्या बालेकिल्ल्यात जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी थेट विजय मिळवून भाजपला धक्का दिलाय. निवडणूक रणनीतिकार म्हणून देशभरात अनेक मुख्यमंत्र्यांना आणि प्रधानमंत्र्यांना सत्तेवर बसवणारे प्रशांत किशोर पहिल्यांदा स्वतः रिंगणात उतरले होते आणि पहिल्याच थेट लढतीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. पण प्रश्न असा उपस्थित होतो की 30 वर्षे अजिंक्य राहिलेला भाजपचा हा बालेकिल्ला कसा ढासळला? प्रशांत किशोर यांची नेमकी कोणती रणनीती यशस्वी ठरली आणि या विजयाचा बिहारच्या राजकारणावर, भाजपवर, सम्राट चौधरींवर काय परिणाम होणार? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ऐतिहासिक विजयाचं गणित समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, पाटणा साहिब लोकसभा क्षेत्रांतर्गत येणारा बांकीपूर हा मतदारसंघ 1995 पासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नवीन आणि त्याआधी त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी या जागेवर दशके राज्य केलं. 2025च्या विधानसभा निवडणुकीतही नितीन नवीन यांनी 50,000हून अधिक मताधिक्यानं विजय मिळवला होता. पण नितीन नवीन राज्यसभेत गेल्यानंतर ही जागा रिकामी झाली आणि इथे पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपने आपल्या या पारंपरिक जागेवर नीरज कुमार सिन्हा यांना मैदानात उतरवलं, तर आरजेडीने पुन्हा एकदा रेखा गुप्ता यांच्यावर विश्वास दाखवला. पण या खेळात खरा ट्विस्ट आला जेव्हा प्रशांत किशोर यांनी स्वतः इथे उमेदवारी जाहीर केली. आता प्रशांत किशोर यांची कोणती रणनीती यशस्वी ठरली ते समजून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे आयपॅकचा अनुभव आणि बूथ मॅनेजमेंट. मंडळी, प्रशांत किशोर हे मुळात निवडणूक रणनीतिकार आहेत. नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांसारख्या अनेक नेत्यांना विजय मिळवून देण्याचा त्यांचा अनुभव आहे. यावेळी त्यांनी हाच अनुभव स्वतःसाठी वापरला. बूथ स्तरावरील मायक्रो मॅनेजमेंट, मतदार यादीचे विश्लेषण आणि प्रत्येक वॉर्डातील नेमकी रणनीती हे त्यांच्या प्रचाराचं वैशिष्ट्य होतं. दुसरी फायद्याची ठरलेली गोष्ट म्हणजे या पोटनिवडणुकीच्या काळात देशभरात विद्यार्थी आंदोलनांचे राजकीय पडसाद उमटत होते, ज्यामुळे सत्ताधारी भाजपवर दबाव वाढला होता. शहरी, तरुण आणि सुशिक्षित मतदार असलेल्या बांकीपूर सारख्या मतदारसंघात या घडामोडींचा थेट परिणाम भाजपच्या पारंपरिक मतपेढीवर झाल्याचं दिसते. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार बांकीपूरमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत नाराजीही होती. भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नितीन नवीन यांच्यासारखा चेहरा रिंगणात नसल्यामुळे भाजपची पकड काहीशी ढिली झाली, ज्याचा पूर्ण फायदा प्रशांत किशोर यांनी उचलला. त्यातल्या त्यात या पोटनिवडणुकीत अवघं 34.30% मतदान झालं, म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 7%नी कमी. कमी मतदान हे अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नाराज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं लक्षण मानलं जातं. या निवडणुकीत महत्त्वाचा ठरलेला आणखी एक मुद्दा म्हणजे आरोप प्रत्यारोपांचे राजकारण आणि सहानुभूतीचा फायदा. तर प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी आरोप केला की पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावरून त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं, तर भाजपने किशोर यांच्यावर बनावट मतदार आणण्याचा आरोप केला. या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणातून किशोर यांना सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढणारा नवा चेहरा ही प्रतिमा तयार करण्यास मदत झाली. यात हे लक्षात घेणं ही गरजेचं आहे की हा विजय प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रवासातील पहिलाच मोठा विजय आहे. यापूर्वी 2024च्या पोटनिवडणुकीत जनसुराजला एकही जागा जिंकता आली नव्हती आणि नोव्हेंबर 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठा फटका बसला होता. अनेक उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालेले आणि पक्षाची मतांची टक्केवारी अवघी सुमारे 2% राहिली होती. तेव्हा किशोर यांनी स्वतःच कबूल केलं होतं की आपण बिहारची नस नीट ओळखू शकलो नाही. या पार्श्वभूमीवर बांकीपूर मधील ही आघाडी अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण मोठ्या पराभवानंतर अवघ्या काही महिन्यात स्वतः रिंगणात उतरून तेही भाजपच्या सर्वात मजबूत गडावर आघाडी मिळवणं हे किशोर यांच्या राजकीय पुनरागमनाचे स्पष्ट संकेत आहे. आता बांकीपूरचा हा निकाल केवळ एका विधानसभेचा निकाल नाही, तर तो बिहारच्या आगामी राजकारणाची दिशा बदलणारा रेफरेंडम ठरलाय. याचे राजकीय परिणाम दिसू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं सांगणं आहे. ते कसे, तर मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे. पाटण्यासारख्या अर्बन सॅव्हिक क्षेत्रात भाजपचा पराभव होणं याचा अर्थ असा की भाजपचा पारंपरिक शहरी मध्यमवर्गीय मतदार आता त्यांच्यापासून दूर जातोय. भाजप कुणालाही तिकीट देईल आणि तो जिंकेल हा अहंकार प्रशांत किशोर यांनी मोडून काढल्याचं विश्लेषकांचं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत आरजेडीच्या उमेदवार रेखा गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी हे दाखवून दिलं आहे की भाजप विरोधी मतांचा मुख्य दावेदार आता आरजेडी राहिलेली नाही.
जर जनसुराजने मुस्लिम, दलित आणि अतिमागास मतदारांचा पाठिंबा मिळवला, तर तेजस्वी यादवांच्या एमवाय समीकरणाला मोठा सुरुंग लागू शकतो. तसंच आतापर्यंत बिहारचे राजकारण एनडीए विरुद्ध महाआघाडी असे बायपोलर होते. पण बांकीपूरच्या विजयानं जनसुराज पक्षाला मुख्य प्रवाहातील तिसरा पर्याय म्हणून अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत जनसुराज केवळ व्होट कटिंग पार्टी न राहता सत्ता स्थापनेच्या शर्यतीत असणारा पक्ष म्हणून समोर येईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध असलेला माणूस स्वतःच्या पहिल्या निवडणुकीत, तेही सत्ताधारी पक्षाच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवतो, ही घटना केवळ बिहार पुरती मर्यादित राहणार नाही. इतर राज्यातही टेक्नोक्रॅट राजकारणी या संकल्पनेला बळ मिळू शकते. मंडळी, बांकीपूर मधली निवडणूक प्रशासकीय तणावामुळे ही चर्चेत राहिली. मतदानाच्या आदल्या रात्री प्रशांत किशोर यांनी पोलीस आणि प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी आरोप केला होता की त्यांच्या प्रचारकांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व घडामोडींनंतरही मतदारांनी प्रशांत किशोर यांच्या बाजूने कौल दिलाय. थोडक्यात सांगायचं तर प्रशांत किशोर यांनी हे सिद्ध केलंय की निवडणूक रणनीती केवळ एसी रूम मध्ये बसून डेटा विश्लेषणानं केली जात नाही, तर जमिनीवर उतरून जनतेचा विश्वास जिंकूनही निवडणूक जिंकता येते. बांकीपूरचा हा विजय बिहारच्या राजकारणातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी यावर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.